विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण एका वेगळ्या प्रकरणावर सुरुवात करणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे वारे। विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासून नेहमीच वाऱ्याचा अनुभव घेतो, हवेचा अनुभव घेतो। आपण ज्यावेळी आपल्या घराच्या बाहेर किंवा अवतीभोवती पाहतो त्यावेळी आपल्याला बऱ्याचशा वस्तू ह्या हालताना दिसतात। उदाहरणार्थ आपल्या अवतीभोवती असणारी झाडे ही हालताना दिसतात। झाडे का हालतात तर ही हवेमुळे हालतात किंवा त्या वाऱ्यामुळे हालतात। म्हणजे आपल्या सभोवताली किंवा आपल्या अवतीभोवती परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर हवा ही जाणवत असते। आता ही जी हवा आहे किंवा हे जे काही वारे आहेत, ह्या वाऱ्यांची निर्मिती कशी होते आणि हे वारे कशा प्रकारे निर्माण होऊन त्या वारे कशा प्रकारचं काम करतात किंवा पृथ्वीच्या या पृष्ठभागावर हवेची निर्मिती का आणि कशी होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं त्या वाऱ्यांचे प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये ग्रही वारे म्हणजे काय, स्थानिक वारे म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणते, खारे वारे कोणते, मतलई वारे कोणते, त्यानंतर हंगामी वारे म्हणजे काय, आवर्त वारे म्हणजे काय, प्रत्यावर्त वारे म्हणजे काय, चक्रीवादळ कसे निर्माण होतात, हे सगळे वाऱ्यांचे जे काही प्रकार आहेत विविध प्रकारचे, या सर्व वाऱ्यांच्या प्रकाराची माहिती आणि जगातील स्थानिक वारे कोणकोणत्या ठिकाणी आहेत, त्या वाऱ्यांना कोणकोणती नावं आहेत, ते कशा प्रकारचे वाहतात, या समग्र वाऱ्यांच्या विषयीची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये आज घ्यायची आहे। हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल। याच्या अगोदरच्या पाठामध्ये आपण जो काही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान आणि हवेच्या दाबाचा संबंध पाहिला, तोही व्हिडिओ एकदा आवर्जून पहा, जेणेकरून त्या भागामध्ये असणारा जो काही परिस्थिती आहे ज्याच्या आधारावर वाऱ्यांची निर्मिती होते, ती वाऱ्यांची निर्मिती आपल्याला या पाठामध्ये पाहावयाची आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया वारे। आता वारे जर आपण पाहिलं, समजा आता आपल्याकडे एखादा कागदाचा तुकडा घेतला आणि त्यावर आपल्याला असा फुंकर मारली, आपण फुंकर मारली म्हणजे काय, जर आपण हवेचा प्रयोग केलेला आहे, आपल्या तोंडातून हवा त्या ठिकाणी आपण फुंकलेली आहे। म्हणजे थोडक्यात काय, तर एखाद्या ठिकाणी जर अशा प्रकारची हवा निर्माण केली तर त्या हवेमुळे अशा ह्या गोष्टी हलतात। जसं उदाहरणार्थ आपण पाहिलं की हवेमुळे झाडाची पानं खांद्या हलताना दिसतात आपल्याला। तशाच प्रकारे ही जी काही पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुद्धा अशाच प्रकारची हवा आहे, वारे आहेत। तर अशा प्रकारची आकृती जर तुम्ही पाहिली तर ही आकृती आहे 5.2। या आकृती 5.2 मध्ये पहा, या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या या ठिकाणचा वेगवेगळ्या प्रकारचा दाब दाखवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे बघा या ठिकाणी विषुवृत्त आहे, विषुवृत्तावर कमी दाब आहे। कमी दाब का आहे याचं उत्तरही पाठीमागच्या प्रकरणामध्ये दिले आपल्याला। कारण हवेचा दाब या ठिकाणी कमी का आहे, या ठिकाणी जास्त का आहे, या ठिकाणी कमी का आहे, या ठिकाणी जास्त का आहे, ही सगळी प्रश्नांची उत्तरं याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या प्रकरणामध्ये आहे। त्यामुळे आपण त्याच्यावर अधिक वेळ वाया न घालवता सरळ आपण या ठिकाणी कमी दाब, या ठिकाणी पहा 0° म्हणजे हे विषुवृत्त, या विषुवृत्तावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो। कारण हा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी 12 महिने तापमान जास्त असतं, या विषुवृत्तावर सूर्याची लंबरूप किरणे पडतात, त्यामुळे या ठिकाणची हवा तापली जाते, हलकी होते आणि ही वर गेलेली हवा या दोन्ही ठिकाणी खाली उतरते, म्हणून या ठिकाणी मध्य भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि या ठिकाणी मात्र जास्त दाबाचा पट्टा तयार होतो। तर या ठिकाणी ही जी वर गेलेली हवा आहे विषुवृत्तावरची गरम झालेली, ती वर गेल्यानंतर पुन्हा थंड होते आणि या दोन्ही बाजूला ती खाली उतरते, म्हणून 30° उत्तर आणि 30° दक्षिण या दोन्ही भागामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। त्यानंतर उत्तरेला 60° आणि दक्षिणेला 60° या दरम्यानची जी पृथ्वीच्या परिवलनामुळे जी हवा बाहेर फेकली गेलेली आहे, आता अशी जी आपली पृथ्वीचं परिवलन आहे, या पृथ्वीच्या परिवर्तनामुळे काय झालेलं आहे, तर या पृथ्वीच्या परिवर्तनामुळे काय झालंय, ही हवा अशी बाहेर फेकल्या गेलेली आहे आणि ही बाहेर फेकल्या गेलेली जी हवा आहे, ही हवा बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, कमी दाब तयार झालेला आहे। आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर खूप जास्त थंडी आहे, सूर्याची किरण सुद्धा लवकर त्या ठिकाणी पोहोचत नाही, पोहोचले तरी 12 महिने सूर्यदर्शन होतं, कधी कधी 12 महिने अंधार असतो, रात्र असते, थंडी असते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या उत्तर आणि दक्षिणेला 90° जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी थंड प्रदेश निर्माण झालेले आहेत, म्हणून या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे।
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या पृथ्वीच्या ग्रहावर किंवा हा जो काही पृथ्वी नावाचा ग्रह आहे या ग्रहावर कमी दाब या ठिकाणी बघा या विषुववृत्तावर कमी दाब मध्य अक्ष वृत्त म्हणजे या ठिकाणी उत्तर आणि दक्षिणेला 30 अंशावर जास्त दाब त्यानंतर उत्तर आणि दक्षिणेला वगैरे 60 अंशावर पुन्हा कमी दाब आणि हे जो काही ध्रुवीय प्रदेश आहे या ध्रुवीय प्रदेशावर मात्र त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपल्या या पृथ्वीवर या कमी आणि जास्त दाबाच्या फरकामुळे पृथ्वीवर हवा वाहते या वाहणाऱ्या हवेलाच वारा असं म्हणतात। म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये आली असेल की ही जी काही हवा आहे किंवा हा जो काही वाऱ्यांचा प्रकार आहे हे वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात किंवा जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ते कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात। अशा प्रकारे बघा या ठिकाणी जास्त दाब आहे या ठिकाणी कमी दाब आहे या ठिकाणी जास्त दाब आहे या ठिकाणी कमी दाब आहे या ठिकाणी जास्त दाब आहे म्हणजे जास्त कमी असा दाब निर्माण झालेला या पृथ्वीवर। म्हणून आपल्या पृथ्वीवर 12ही महिने एका विशिष्ट दिशेने वाऱ्यांची निर्मिती होते आणि 12ही महिने हे वारे एका विशिष्ट दिशेने प्रवास करतात। अशा प्रकारे हे वाऱ्यांचे निर्मितीचं महत्वाचं कारण आहे दाबाचे पट्टे। या ठिकाणी बघा दाबाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला बघा येते या ठिकाणी बघा आता हा कमी दाबाचा पट्टा आहे विषुववृत्तावरचा आणि मध्य अक्षवृत्तावरचा जास्त दाबाचा पट्टा आहे। म्हणून या जास्त दाबाच्या दोन्ही पट्ट्याकडून या विषुववृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहू लागले परंतु या वाऱ्यांची दिशा अशी बदललेली आहे। दक्षिण गोलार्धामध्ये बघा ती या ठिकाणी आग्नेयेकडून इकडे वायव्येकडे झालेली आहे आणि या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये ती ईशान्येकडून इकडे नैऋत्येकडे झालेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पृथ्वीच्या परिवहनामुळे अशा प्रकारे वाऱ्यांची दिशा बदलते। त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर या 30 अंश जास्त दाबाचा पट्टा उत्तर आणि दक्षिणेला जास्त दाबाच्या पट्ट्याकडून या 60 अंशाच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे सुद्धा हे वारे वाहतात कारण हा कमी दाबाचा पट्टा हा जास्त दाबाचा पट्टा आहे म्हणून जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात। आता या ठिकाणी सुद्धा बघा वाऱ्यांची दिशा बदललेली आहे। या ठिकाणी 30 अंशाच्या उत्तरेला जर आपण पाहिलं तर वाऱ्यांची दिशा ही कशी आहे बघा या नैऋत्येकडून ती ईशान्येकडे झालेली आहे आणि दक्षिण गोलार्धात जर आपण गेलो तर या ठिकाणी ती वाऱ्याची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे झालेली पाहायला मिळते। त्यानंतर आपण या ध्रुवावर पाहिलं तर ध्रुवीय प्रदेशाच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून या कमी दाबाच्या पट्ट्याकडे दोन्ही ठिकाणी वारे वाहतात परंतु या ठिकाणी सुद्धा वाऱ्यांची दिशा बदललेली आहे। या ठिकाणी बघा उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्यांची दिशा ही अशा प्रकारे ईशान्येकडून ती या ठिकाणी नैऋत्येकडे झालेली आहे आणि या ठिकाणी ती दक्षिण गोलार्धामध्ये ती आग्नेयेकडून वायव्येकडे झालेली पाहायला मिळते। अशा प्रकारे आकृती जी आहे ती आकृती आहे 5.2 आकृती 5.2 बघा या आकृतीमध्ये अशा प्रकारचे कमी जास्त दाबाच्या प्रदेशामुळे वाहणाऱ्या अशा प्रकारची वाऱ्यांची दिशा आणि कमी आणि जास्त दाबाचा प्रदेश यांची माहिती आपल्याला दिलेली आहे। आता बघा अशा प्रकारे हे जे काही वारे वाहतात हे वारे अतिशय वेगाने वाहतात। जर दाबामध्ये जर जास्त फरक असेल म्हणजे कमी दाब आणि जास्त दाब जर जास्त फरक असेल तर वारे अजून वेगाने वाहतात म्हणजे या ठिकाणी हवेच्या दाबाच्या फरकाची तीव्रता सुद्धा या ठिकाणी त्या वाऱ्यांच्या गतीवर त्याचा परिणाम होतो। म्हणजे हवेच्या दाबातील फरक जर कमी असेल तर वारे थोडेसे मंद वेगाने वाहतील परंतु जर हवेच्या दाबातील फरक हा कमाल असेल अधिकाधिक असेल तर मात्र वेगानं वारे त्या ठिकाणी वाहतील। त्या ठिकाणी वाऱ्यांचा वेग हा प्रचंड असतो म्हणून हे जे वारे आहेत त्या वाऱ्यांचा वेग मोजण्याचं जे मापन आहे ते किलोमीटर प्रति तास म्हणजे वारे हे किलोमीटर प्रति तास या वेगाने मोजले जातात किंवा ती नॉट्स याही परिमाणामध्ये मोजली जातात म्हणजे नॉट्स आणि किलोमीटर प्रति तास हे वारे मोजण्याचं परिमाण मानलं जातं आणि त्या वाऱ्यांच्या परिमाणामध्ये ते वारे सांगितले जातात की वाऱ्यांचा वेग किती आहे तर 100 किलोमीटर प्रति तास 200 किलोमीटर प्रति तास 60 किलोमीटर प्रति तास 80 किलोमीटर प्रति तास म्हणजे एक नॉट्स अशा प्रकारचं ते वाऱ्यांच्या वेगाचं परिमाण आहे नॉट्स किंवा किलोमीटर प्रति तास। आता या ठिकाणी बघा आकृती 5.3 बघा आकृती ही बघा ही 5.3 ची या आकृतीमध्ये बघा आपल्याला लक्षामध्ये येईल की या ठिकाणी अशा प्रकारचे वारे बघा आता या ठिकाणी मी दाखवलेले आहे की या ठिकाणी बघा विषुववृत्तावर 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिणेला त्या ठिकाणी विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे
त्यानंतर विषुववृत्ताच्या उत्तरेला त्या ठिकाणी कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान बघा या ठिकाणी 25 ते 35 अंशावर या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यानंतर उपध्रुवावर बघा इकडे 55 ते 65 अंश दक्षिण आणि 55 ते 65 अंश उत्तर या ठिकाणी उपध्रुवाचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. आणि या ठिकाणी 80 ते 90 या ठिकाणी या दरम्यान मात्र हा ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा या ठिकाणी तयार झालेला आहे. अशा प्रकारे जास्त दाब कमी दाब जास्त दाब कमी दाब या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हे वारे सातत्यानं 12ही महिने वाहत असतात. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी हा कमी दाबाचा प्रदेश आहे म्हणजे काय होणार, या ठिकाणावर अशा प्रकारचे वारे जे आहेत या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे असे वारे वाहतील. ठीक आहे. आता हा सुद्धा जास्त दाबाचा प्रदेश आहे, मग या ठिकाणी अशा प्रकारे वारे वाहतील विषुववृत्ताच्या प्रदेशाकडे. म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून अशा प्रकारे विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे 12ही महिने वाहतात. आणि साधारणतः या वाऱ्यांची दिशा ही पूर्वेकडून असल्यामुळं या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. या दोन्ही ठिकाणी जे वारे आहेत या वाऱ्यांना पूर्वीय वारे असं म्हणतात. म्हणजे साधारणतः जर आपण असा विचार केला तर हे वारे आपल्याला पूर्वेकडून वाहताना दिसतात, कारण ही दिशा पूर्व दिशा आहे म्हणून हे पूर्व दिशेकडून हे वारे वाहताना दिसतात विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे. म्हणून या वाऱ्यांना पूर्वीय वारे किंवा पूर्वेकडून वाहणारे वारे असं म्हणतात. त्यानंतर बघा या मध्य अक्षाच्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून दोन्ही ठिकाणी बघा उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आहे, त्याही ठिकाणाकडे वारे वाहतात. म्हणजे या ठिकाणी जे वारे आहेत त्या अशा प्रकारे या ठिकाणावरून या उपध्रुवीय प्रदेशाकडे अशा प्रकारचे वारे वाहतील. आता याही वाऱ्यांची दिशा बघा थोडीशी बदललेली आहे. या वाऱ्यांची दिशा साधारणतः ही अशा प्रकारे ही पश्चिम दिशा आहे, तर पश्चिमेकडून झालेली आहे म्हणून या वाऱ्यांना पश्चिमी वारे असं म्हणतात. या वाऱ्यांना म्हटलेले आपण पश्चिमी वारे. या ठिकाणी पश्चिमी वारे, कारण सामान्यपणे जर आपण विचार केला तर हे वारे आपल्याला पश्चिमेकडून वाहताना दिसतात म्हणून या वाऱ्यांना अशा प्रकारे पश्चिमी वारे असं म्हणतात. त्यानंतर आहे ध्रुवीय वारे. आता हे जे काही ध्रुवीय वारे आहेत हे ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे असे वाहतात. म्हणून या वाऱ्यांना आपण काय म्हणतो, या वाऱ्यांना आपण ध्रुवीय वारे असं म्हणतो. ध्रुवीय वारे अशा प्रकारे याही ठिकाणी ध्रुवीय वारे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर या तिन्ही ठिकाणी जी वारे वाहतात ते अशा प्रकारचे एक तर पूर्व दिशेकडून वाहताना दिसतात म्हणून आपण या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतो. त्यानंतर पश्चिमेकडून वाहताना दिसतात या मध्य अक्षावृत्ताकडून या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे, त्यांना आपण पश्चिमी वारे म्हणतो. आणि उरलेले जे काही ध्रुवाकडून वाहणारे वारे आहेत त्यांना सुद्धा आपण ध्रुवीय वारे म्हणतो. कशामुळं की ते ध्रुवाकडून वाहतात म्हणून. अशा प्रकारे जर आपण पाहिला तर या पृथ्वी नावाच्या ग्रहावर जे वारे वाहतात ज्यांना आपण ग्रहीय वारे म्हणतो. ग्रह म्हणजे आपली पृथ्वी, या ग्रहावर वाहणारे वारे म्हणजे ग्रहीय वारे. ग्रहीय वारे कसे वाहतात, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. जसं बघा हा कमी दाबाचा पट्टा काय झाला तर इकडचे वारे इकडे वाहणार, मग दोन्ही बाजूमध्ये वाहणार. कारण याही ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा आहे, याही ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणावरून ते विषुववृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे 12ही महिने वाहत राहणार. आणि 12ही महिने वाहत राहणाऱ्या वाऱ्यांचा हा जो प्रकार आहे सर्वसाधारणपणे हे वारे पूर्वी दिशेकडून वाहत येत असल्यामुळं या वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे असं म्हणतो. आणि या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा उत्तर आणि दक्षिणेला याकडून या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे सुद्धा अशाच प्रकारचे 12 महिने वारे वाहतात. परंतु या वाऱ्यांची दिशा मात्र या पृथ्वीच्या परिवहनामुळे बदललेली आहे. या वाऱ्यांची दिशा उत्तर गोलार्धात जर आपण पाहिलं तर ती साधारणतः पश्चिमेकडून इकडे अशी पश्चिमेकडून वाहताना दिसतात. या दक्षिण गोलार्धात सुद्धा ते पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतात म्हणून या वाऱ्यांना पश्चिमी वारे असं म्हणतात. म्हणजे ते पश्चिमेकडून वाहतात, 12ही महिने वाहतात ग्रहावर म्हणून ग्रहीय वाऱ्यांचा पश्चिमी वारे हा दुसरा प्रकार आहे. त्यानंतर ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून बघा उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवीय प्रदेशाकडून वारे हे या कमी उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे दोन्ही ठिकाणी वाहतात म्हणून या वाऱ्यांना ध्रुवाकडून येणारे वारे किंवा ध्रुवीय वारे असं म्हणतात. कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी प्रचंड थंड तापमान आहे, या ठिकाणी बर्फ साचलेला आहे, त्या ठिकाणी थंडी भरपूर आहे, सूर्याचं दर्शन होत नाही, सूर्याची तिरपी किरण पडतात, या ठिकाणी 6 महिने दिवस उगवत नाही.
म्हणून या ठिकाणी थंडी जास्त आहे, थंडी जास्त आहे म्हणजे त्या ठिकाणी दाब जास्त आहे आणि या जास्त दाबाच्या पट्ट्यातून या कमी दाबाच्या उपध्रुवीय पट्ट्याकडे वारे वाहतात, त्याच वाऱ्याला आपण ध्रुवीय वारे असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलं की ग्रहीय वारे. ग्रहीय वारे म्हणजे एका पृथ्वी नावाच्या ग्रहावर वाहणारे वारे आणि त्यामध्ये 3 प्रकारचे वारे, एक पूर्वेकडून वाहणारे वारे, एक पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि एक ध्रुवाकडून वाहणारे वारे. म्हणजे पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे असे ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार पडतात. परंतु या ग्रहीय वाऱ्यांची दिशा मात्र आपल्याला दोन्ही गोलार्धामध्ये बदललेली पाहायला मिळतं. याचं उत्तर मध्ये या ठिकाणी बघा इकडे. आता हे जे काही पूर्वीय वारे आहे हे साधारणतः जर तुम्ही असा विचार केला तर साधारणतः या वाऱ्यांची दिशा अशी बदललेली आहे, कारण पृथ्वीच्या परिवर्तनामुळे वाऱ्यांची दिशा बदलत असते. आता वास्तविक पाहता हे वारे असे व्हायला पाहिजे सरळ, परंतु सरळ न वाहताही बघा हे वारे अशा प्रकारचे व्हायला लागले. याचं कारण म्हणजे पृथ्वीचं परिवर्तन आणि पृथ्वीच्या परिवर्तनामुळे अशा प्रकारे या वाऱ्यांची दिशा बदललेली आहे. आता इकडे बघा, आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जर तुम्ही पाहिलं तर या पूर्वीय वाऱ्यांची दिशा कशी झालेली आहे, तर ही दिशा ही ईशान्येकडून नैऋत्येकडे झालेली आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये या पूर्वीय वाऱ्यांची दिशा जी आहे ती या ठिकाणी बघा आग्नेयेकडून वायव्येकडे झालेली आहे अशी दिशा. इकडे बघा, इथे तुम्हाला दिसेल बघा, ही बघा इकडे बघा ही आग्नेयेकडून या वायव्येकडे दिशा झाली हे वारे. त्यानंतर बघा हे जे काही मध्य अक्षवृत्तीय पश्चिम वारे जे आहेत या पश्चिम वाऱ्यांची दिशा सुद्धा बदललेली आहे. उत्तर गोलार्धामध्ये या वाऱ्यांची दिशा जर तुम्ही पाहिली तर ही नैऋत्येकडून ईशान्येकडे झालेली आहे, नैऋत्येकडून ईशान्येकडे. आणि दक्षिण गोलार्धात जर तुम्ही पाहिलं तर या वाऱ्यांची दिशा अशी झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी ती वायव्येकडून आग्नेयेकडे झाली. म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये या पश्चिम वाऱ्यांची दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे झालेली आहे. अशा प्रकारे आता ध्रुवीय वाऱ्याची सुद्धा दिशा बदललेली आहे. ध्रुवीय वारे सुद्धा बघा या ठिकाणी उत्तर गोलार्धात जर तुम्ही पाहिलं तर ते ईशान्येकडून आपल्याला वाहतात नैऋत्येकडे आणि दक्षिण जर गोलार्धात तुम्ही जर पाहिलं तर हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहताना दिसतात. अशा प्रकारे वारे ग्रहीय वारे, पश्चिमी वारे, पूर्वीय वारे, ध्रुवीय वारे आणि या वाऱ्याची दिशा बदललेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या कमी दाब जास्त दाब या फरकामुळे आपल्या पृथ्वीवर 12ही महिने हे वारे एका विशिष्ट दिशेने वाहतात. या वाऱ्यांना आपण ग्रहीय वारे आणि ग्रहीय वारे आपण जर पाहिलं तर पृथ्वीवर हा जो काही कमी जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे या कमी जास्त दाबाच्या पट्ट्याच्या प्रदेशाकडूनच ते वारे वाहतात. म्हणून हा जो काही ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार आहे हा 12ही महिने वाहणारा वाऱ्यांचा प्रकार मानला जातो. आणि म्हणून या वाऱ्यांमध्ये 3 प्रकार आपण पाहिले. एक पूर्वीय वारे, या ठिकाणी बघा ग्रहीय वाऱ्यांचा पहिला प्रकार म्हणजे पूर्वीय वारे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे. पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे आणि ध्रुवाकडून वाहणारे वारे म्हणजे ध्रुवीय वारे. अशा प्रकारे आपण ग्रहीय वाऱ्यांचे सुद्धा 3 प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विषुववृत्ताच्या 5 अंश उत्तर आणि दक्षिणेला, त्यानंतर मध्य अक्षावर जर आपण पाहिलं तर 25 ते 35 अंश उत्तर ध्रुवावर किंवा उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धात जर आपण पाहिलं तर 25 ते 35 अंश. या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, त्यानंतर 55 ते 65 अंशावर उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, याही ठिकाणी उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्त दाबाचा पट्टा. या कमी आणि जास्त दाबाच्या प्रदेशामध्ये हे वारे वाहतात. म्हणून या वाऱ्यांना ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार पाडले जातात. ग्रहीय वारे मी तुम्हाला काय सांगितलं की ग्रहीय वारे म्हणजे पृथ्वी नावाच्या ग्रहावर 12ही महिने वाहणारे वारे. कसे वाहतात वारे, तर या कमी जास्त दाबाच्या फरकाच्या प्रदेशामध्ये वाहतात आणि ही 12ही महिने वाहतात. फक्त यांची दिशा मात्र बदलली जाते. अशा प्रकारे या 25 ते 35 अंशाच्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यामध्ये हे सर्व जे वारे आहेत ते अशा प्रकारचे वाहताना आपल्याला दिसतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विषुववृत्ताचा कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्ताचा जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवावरचा कमी दाबाचा पट्टा, ध्रुवावरचा जास्त दाबाचा पट्टा, त्याप्रमाणे दक्षिण गोलार्धात सुद्धा मध्य अक्षवृत्तावर जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्त दाबाचा पट्टा. आणि त्यामुळे काय झालेलं या ठिकाणी वाऱ्यांची निर्मिती झालेली आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं की हे वारे अशा वेगाने वाहतात. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः आपल्या पृथ्वीवर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला एक नकाशा दाखवतो. मी त्या नकाशामध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्या पृथ्वीवर हे जे काही
वारे वाहतात या वाऱ्यांच्या वाहण्याला काही अडथळा निर्माण झालेला आहे बऱ्याच ठिकाणी. आता जर तुम्ही पाहिलं हे विषुववृत्त आहे, या विषुववृत्तावर कमी दाबाचा पट्टा आहे, या ठिकाणी हे मध्य अक्षवृत्त आहे, हे कर्कवृत्त, याच्यावर जास्त दाबाचा पट्टा आहे, या ठिकाणी दक्षिणेला आहे मध्यवृत्त आहे, या ठिकाणी सुद्धा जास्त दाबाचा पट्टा तयार झालेला आहे, या ठिकाणी उपध्रुवावर हा कमी दाबाचा पट्टा आहे, या ठिकाणी उपध्रुवावर कमी दाबाचा पट्टा आहे आणि या ठिकाणी ध्रुवीय प्रदेशामध्ये जास्त दाबाचा पट्टा आहे. आता या सगळ्या कारणामुळे काय करायचे, वारे प्रचंड वेगाने वाहतात. परंतु दक्षिण गोलार्धात तुम्ही जर पाहिलं, आता समजा हे विषुववृत्त आहे पृथ्वीचं, या विषुववृत्तापासून बघा उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे. दक्षिणेकडे तुम्हाला या ठिकाणी पाण्याचा भाग जास्त दिसेल आणि जमिनीचा भाग कमी दिसेल. बघायचं आता या ठिकाणी जमिनीचा भाग कमी आहे, या ठिकाणी जमिनीचा भाग कमी आहे आणि खालच्या बाजूला तर जमीन अतिशय कमी आहे. म्हणून या ठिकाणी वाऱ्यांना अजिबात अडथळा होत नाही आणि अजिबात अडथळा न झाल्यामुळं ते वारे अतिशय वेगाने वाहतात. आता या ठिकाणी बघा, या विषुववृत्ताच्या जर आपण दक्षिणेकडे गेलो, साधारणतः बघा इथे 40 अंश, तर 40 अंशावर तुम्हाला फक्त या ठिकाणी अर्जेंटिनाचा भाग दिसेल. या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेच्या खाली सर्व पाणीच आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, या 40 अंशाच्या जर पलीकडे जर आपण गेलो या ठिकाणी दक्षिणेकडे, तर या ठिकाणचे जे वारे अतिशय वेगाने वाहतात, ज्या वाऱ्यांना आपण गर्जणारे 40 वारे असं म्हणतो. गर्जणारे 40 म्हणजे रोरिंग फोर्टीज. रोरिंग फोर्टीज म्हणजे जे वारे दक्षिण गोलार्धामध्ये 40 अंशाच्या पलीकडे अतिशय वेगाने वाहतात, अतिशय अशी गर्जना करीत वाहताना दिसतात, म्हणून या वाऱ्यांना आपण गर्जणारे 40 असं म्हणतो. आपण जर अजून जर थोडेसे पलीकडे गेले, या ठिकाणी 50 अंशावर या ठिकाणी बघा, आता 50 अंशावर या ठिकाणी फक्त फॉकलँड बेट आहेत बघा आणि दक्षिण जॉर्जिया या ठिकाणी. तर ही जी काही फॉकलँड बेट आहेत 50 अंशाच्या पलीकडे, तर या 50 अंशाच्या पलीकडे जर आपण दक्षिणेकडे गेलो, तर 50 अंशाच्या पलीकडे दक्षिणेकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात आणि गर्जना तर करतातच, पण असे खवळलेले असतात. म्हणून या वाऱ्यांना खवळलेले 50 असं म्हणतात. म्हणजे खवळलेले 50 अशा प्रकारे फ्युरियस 50. त्यानंतर 60 अंशावर जर आपण गेलो या ठिकाणी बघा, आता 60 अंशावर जर तुम्ही पाहिलं तर 60 अंशावर या ठिकाणी तुम्हाला काहीही जमिनीचा भाग पाहायला मिळणार नाही आणि म्हणून या 60 अंशावर तर हे वारे अतिशय असे किंचाळ वाहताना दिसतात. म्हणजे गर्जनाही करतात, खवळलेले असतात आणि सोबतच त्या वाऱ्यांचा एवढा प्रचंड वेग असतो की म्हणून या वाऱ्यांना आपण किंचाळणारे 60 असं म्हणतो. म्हणजे गर्जणारे 40, खवळलेले 50 आणि किंचाळणारे 60 हे वारे, सगळे वारे हे दक्षिण गोलार्धामध्ये वाहतात. कारण या वाऱ्यांना अजिबात अडथळा नसतो, जमिनीचा भाग नसतो, त्यामुळे हे वारे प्रचंड वेगाने या पाण्यावरून वाहतात, समुद्राच्या पाण्यावरून वाहतात आणि त्यामुळे या वाऱ्यांचा प्रचंड वेग, त्यांचा आवाज, यामुळे त्या वाऱ्यांना अशी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी गर्जणारे 40, खवळलेले 50 आणि किंचाळणारे 60 अशा प्रकारे हे वारे आपल्याला दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळतात. उत्तर गोलार्धामध्ये असे पाहायला मिळत नाही, कारण उत्तर गोलार्धामध्ये हा जमिनीचा भाग जास्त आहे. त्यामुळं तो जमिनीचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी वारे त्या जमिनीच्या भागाला, पृष्ठभागाला अडवले जातात. त्यामुळे अशा प्रकारचे वेगानं आवाज करणारे वारे मात्र आपल्याला उत्तर गोलार्धामध्ये काही पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आपण पाहिले त्यामध्ये गर्जणारे 40, गर्जणारे 40 नंतर आपण पाहिलं की खवळलेले 50. आता खवळलेले 50 नंतर आपण दुसरं एक पाहिलं की त्या ठिकाणी खवळलेल्या वाऱ्याच्या नंतर जे वारे वाहतात ते तरी किंचाळणारे असतात, खूप विचित्र आवाज करणारे वेगाने वाहतात, असे किंचाळणारे 60. अशा प्रकारे हे वारे या ठिकाणी दक्षिण गोलार्धामध्ये वाहताना आपल्याला आढळतात. आता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे झाले पूर्वीय वारे, म्हणजे ग्रहीय वारे. ग्रहीय वाऱ्यांचे 3 प्रकार, पूर्वीय वारे, पश्चिम वारे, ध्रुवीय वारे. आता त्याच्यानंतर काही स्थानिक वारे आहेत. स्थानिक वाऱ्यांमध्ये साधारणतः आपण जर आधी पाहिलं त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत, दरीय वारे आणि एक पर्वतीय वारे. आता आकृती 5.4 मध्ये पहा, त्या ठिकाणी दरीय वारे दाखवले. आता दरीय वाऱ्यामध्ये बघा की ज्या ठिकाणी अशी दरी आहे खोल आणि सूर्य उगवल्याच्या नंतर काय होतं, त्या वर जो भाग आहे त्या दरीचा, त्या वरच्या भागावर सूर्यकिरण पडल्यामुळे वरचा भाग अधिक लवकर तापतो, पण दरीच्या मधला जो भाग आहे तो लवकर तापत नाही. त्यामुळे दरीच्या आतमधलं दाब आणि दरीच्या वरचा दाब याच्यामध्ये तफावत निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी काय होतं, त्या दरीय खालच्या खड्ड्याच्या भागाकडून किंवा दरीच्या खोल प्रदेशाकडून वरच्या भागाकडे वारे वाहतात. कारण वरच्या भागावर
सूर्यप्रकाशामुळे तापमान वाढलेले आहे, तापमान वाढले की हवा गरम झालेली आहे, ती प्रसरण पावलेली आहे, म्हणजे कमी दाब तयार झालेला आहे. आणि दरीच्या खालच्या भागामध्ये काय झालेलं आहे, त्या ठिकाणी जास्त दाब आहे, कारण त्या ठिकाणची हवा अजूनही तापलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी हवेचा दाब जास्त आहे आणि वरच्या भागाचा दाब हा कमी आहे. म्हणून त्या दरीच्या खालच्या भागाकडून दरीच्या वरच्या भागाकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना दरीय वारे, त्या वाऱ्यांना म्हणायचं दरी करून वाहत असल्यामुळे त्याला दरीय वारे होते. आणि याच्या विपरीत पर्वतीय वारे, म्हणजे जे पर्वताकडून खालच्या भागाकडे वाहतात किंवा पर्वताकडून दरीच्या दिशेने वाहतात त्या वाऱ्याला आपण काय म्हणतो, आकृती बघा, आकृती आहे 5.4 पर्वतीय वारे. आता हे जे काही पर्वतीय वारे आहेत हे रात्री पर्वत शिखर जे आहे ते लवकर थंड होईल आणि दरीचा जो खालचा भाग आहे तो थंड होणार नाही. म्हणजे दरीच्या पर्वताच्या जो काही वरचा जो भाग आहे ना तो त्या ठिकाणी थंड झाल्यामुळे त्या ठिकाणी दाब वाढेल आणि दरीच्या खालच्या भागामध्ये त्या ठिकाणी जी हवा असेल ती थोडीशी उष्ण असेल, कोरडी असेल. मग वरच्या भागाकडून खालच्या दिशेकडे हे वारे वाहतील, म्हणजे पर्वताकडून दरीकडे हे वारे वाहतील. म्हणून या वाऱ्याला आपण म्हणतो पर्वतीय वारे. म्हणजे जे वारे पर्वताच्या वरच्या भागाकडून दरीच्या दिशेने वाहतात रात्रीच्या वेळेला त्यांना आपण पर्वतीय वारे असं म्हणतो. आणि दिवसा जर आपण पाहिलं तर दिवसा त्या दरीच्या खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे पर्वताच्या टोकाकडे जे वारे वाहतात त्यांना आपण दरीय वारे असं म्हणतो. आणि रात्रीच्या वेळेला पर्वताच्या वरच्या भागाकडून दरीच्या भागाकडे वारे वाहतात ज्यांना आपण पर्वतीय वारे असं म्हणतो. आकृती 5.4 पर्वतीय वारे. अशा प्रकारे हे वारे आहेत दरीकडून वाहणारे आणि पर्वताकडून वाहणारे. त्यानंतर आहेत खारे वारे आणि मतलई वारे. आता खारे वारे म्हणजे सागराच्या प्रदेशाकडून वाहणारे वारे, म्हणजे खारे कशामुळे, सागराचं पाणी खार आहे म्हणून खारे वारे. आणि मतलई वारे म्हणजे भूमीय प्रदेशाकडून किंवा भूमीच्या भागाकडून वाहणारे वारे म्हणजे मतलई वारे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जमीन आणि पाणी यांच्यामध्ये फरक. आता जमिनीची घनता ही जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली आहे. जमीन ही स्थिर आहे, त्यानंतर ती अपारदर्शक आहे. दुसरी गोष्ट ती, म्हणून या ठिकाणी उष्णतेचं जे वहन आहे ते जलद गतीने आणि जास्त प्रमाणामध्ये होते. म्हणजे जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. त्या मानाने पाणी उशिरा तापायला लागतं आणि उशिराने थंड होतं. कारण पाणी जे आहे हे पाण्याची घनता कमी आहे आणि पाणी हे अस्थिर आहे, ते पारदर्शक आहे. त्यामुळे पाण्यामध्ये आणि जमिनीतील तापमानामध्ये या फरकामुळे दाब निर्माण होतो. म्हणजे या ठिकाणी पाण्याचा आणि जमिनीचा अशा प्रकारे गुणधर्म बदलतो आणि त्यामुळे जमीन आणि पाण्यातला दाब हा अशा प्रकारचा बदलतो. आणि त्यामुळं जे वारे या पर्वताकडून जमिनीकडे वाहतात त्यांना आपण खारे वारे असं म्हणतो. आणि जे वारे जमिनीकडून पाण्याकडे वाहतात किंवा समुद्राकडे वाहतात त्यांना आपण मतलई वारे किंवा भूमीय वारे असं म्हणतो. अशा प्रकारे समुद्रावरील हवा कमी तापते, हवेचा दाब कमी असतो, त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे, म्हणजे दिवसा काय होणार, समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतील, ज्या वाऱ्यांना आपण खारे वारे म्हणतो, म्हणजे सागरी वारे म्हणतो. आणि रात्रीच्या वेळेला काय होईल, रात्रीच्या वेळेला जमीन लवकर थंड होईल आणि समुद्र लवकर थंड होणार, म्हणजे जमिनीवरचा जो काही थंडपणा आहे तो लवकर वाढेल, म्हणजे दाब जास्त होईल, त्यामुळे समुद्रावरचा दाब कमी राहील. मग रात्रीच्या वेळेला काय होईल, हे वारे जमिनीकडून पुन्हा समुद्रीय भागाकडे वाहतील, म्हणून या वाऱ्यांना आपण मतलई वारे म्हणतो. पान नंबर 25 वर बघा, आकृती 5.4 मध्ये बघा, त्या ठिकाणी मतलई वारे, आकृती 5.5 अ मध्ये बघा खारे वारे किंवा सागरीय वारे, आणि आकृती 5.5 मध्ये ब मध्ये बघा मतलई वारे. हे जे मतलई वारे आहे ते रात्रीच्या वेळी वाहतील, कारण त्या ठिकाणी जमीन आणि पाण्यामधला असा थंडपणा हा कमी जास्त झालेला आहे. कारण जमीन लवकर तापली, लवकर थंड झाली, पाणी उशिराने तापलं, उशिराने थंड झालं, म्हणून पाण्यावरचा दाब आणि जमिनीवरचा दाब याच्यात फरकामुळं हे वारे दिवसा काय होईल, तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतील आणि रात्रीच्या वेळेला मात्र जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतील. अशा प्रकारे आपण त्या वाऱ्यांना खारे वारे आणि मतलई वारे असं म्हणतो. त्यानंतर अजून एक वाऱ्यांचा प्रकार आहे तो म्हणजे हंगामी वारे. हंगामी वाऱ्यांनाच आपण मोसमी वारे असं म्हणतो. म्हणजे हंगामी वारे आणि मोसमी वारे हे एकच नाव आहे. आता या ठिकाणी सुद्धा स्थानिक जे आपण वारे पाहिले तर हे स्थानिक वारे अशा प्रकारचे जगातील काही महत्वाचे जे काही स्थानिक वारे आहेत ते जगातील काही महत्वाचे स्थानिक वारे सुद्धा आपण बघूया या चार्ट मध्ये. राज्यामध्ये किंवा जगामध्ये सुद्धा अशा प्रकारचे स्थानिक वारे आहेत. जसं आपण पाहिलं खारे वारे, मतलई वारे, पर्वतीय वारे, दरीय वारे,
त्यानंतर आवर्त प्रत्यावर्त आपण नंतर बघूया, पण त्याआधी आपण बघूया की जगामध्ये अशा प्रकारचे जे वारे आहेत, जे वारे स्थानिक परिस्थितीनुसार वाहतात किंवा स्थानिक कमी जास्त दाबाच्या प्रदेशामध्ये वाहतात, अशा प्रकारचा हा वाऱ्यांचा प्रकार आहे. जगामधल्या प्रमुख स्थानिक वाऱ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर भारतामध्ये बघा लू वारे. उत्तर भारतामध्ये हे जे लू वारे आहेत ते उष्ण आणि कोरडे असतात आणि साधारणतः उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशामध्ये वाहतात आणि जो काही राजस्थान मधला जो काही थरचा वाळवंटाचा भाग आहे त्या थरच्या वाळवंटाच्या भागामध्ये वाहतात, म्हणून या वाऱ्यांना लू वारे असं म्हणतात. आणि लू वारे हे उष्ण आणि कोरडे असतात. ज्या वाऱ्यांमुळे आपल्याला अंगाला चटके लागतात एवढे ते उष्ण असतात आणि विशेष करून हे थरच्या वाळवंटी भागामध्ये वाहतात. त्यानंतर बघा सिमुक वारे. सिमुक वारे जे आहेत हे सुद्धा उष्ण आणि कोरडे आहेत, परंतु विनाशकारी सुद्धा आहेत, म्हणजे भयंकर वेगाने वाहतात आणि विनाश घडवून आणतात. असे जे वारे आहेत हे सहारा आणि अरेबियन वाळवंटामध्ये वाहतात. म्हणजे सहारा आणि वाळवंटामध्ये वाहणारे वारे म्हणजे सिमुक वारे. हे विनाशकारी पण आहेत, उष्ण पण आहेत आणि कोरडे पण आहेत. भारतामध्ये वारे फक्त उष्ण आणि कोरडे आहेत, विनाशकारी कमी आहेत, परंतु या ठिकाणी सहारा वाळवंट आणि अरेबियाच्या गोबीच्या वाळवंटामध्ये किंवा अरबस्थानच्या वाळवंटामध्ये जे वारे वाहतात ते उष्ण आणि कोरडे तर आहेतच, यासोबत ते विनाशकारी सुद्धा आहेत. म्हणून या वाऱ्यांना सिमुक वारे म्हणतात. आणि सिमुक वारे हे अशा प्रकारे सहारा आणि अरेबियन वाळवंटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर तुम्ही वारे पाहिजे मिश्रण वारे. मिश्रण वारे हा थंड आणि कोरडे वाऱ्यांचा प्रकार आहे, स्थानिक वाऱ्यांचा. आणि हे वारे स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागरीय हवामानाच्या प्रदेशामध्ये वाहतात. त्या वाऱ्यांना आपण मिश्रण वारे असं म्हणतो, मिश्रण वारे. त्यानंतर बोरा वारे. बोरा वारे सुद्धा थंड आणि कोरडे आहेत आणि विशेष करून हे आल्प्स पर्वताच्या या भागामध्ये इटलीच्या दिशेकडे वाहतात. म्हणजे इटली जो देश आहे त्या देशाकडे हे आल्प्स पर्वतावरून वाहतात, म्हणून या वाऱ्यांना आपण बोरा वारे असं म्हणतो. आणि बोरा वारे हे सुद्धा स्थानिक वाऱ्यांचाच प्रकार आहे. त्यानंतर बघा फॉन वारे. फॉन वारे हे सुद्धा आल्प्स पर्वतावरूनच वाहतात, परंतु हे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागाकडे वाहतात आणि हे वारे सुद्धा उष्ण आणि कोरडे असतात. अशा प्रकारे आज आपण पाहिलं लू वारे, मिश्रण वारे, बोरा वारे, फॉन वारे, चिनूक वारे. त्यानंतर बघा अमेरिकेच्या उत्तर अमेरिकेत जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी चिनूक वारे आहे. हे चिनूक वारे उबदार आणि कोरडे आहेत आणि साधारणतः हे अमेरिकेतल्या रॉकी पर्वताच्या जवळ वाहतात. रॉकी पर्वताच्या जवळ वाहणाऱ्या या वाऱ्यांच्या प्रकाराला चिनूक वारे असं म्हणतात. त्यानंतर दक्षिण गोलार्धामधल्या दक्षिण अमेरिकेच्या पंपास या गवताळ प्रदेशामधून जे वारे वाहतात ज्यांना आपण पाम्पेरो वारे असं म्हणतो. आणि पाम्पेरो वारे हे थंड आणि कोरडे आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो हे सुद्धा स्थानिक वाऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. उत्तर भारतातल्या मैदानी प्रदेशामध्ये लू वारे, त्यानंतर या युरोप खंडामध्ये मिश्रण वारे, त्यानंतर आल्प्स पर्वताच्या आजूबाजूचे बोरा आणि फॉन वारे, त्यानंतर या ठिकाणी सहारा आणि अरेबियनच्या वाळवंटामध्ये सिमुक वारे, त्यानंतर उत्तर अमेरिकेच्या रॉकी पर्वतामध्ये चिनूक वारे, त्यानंतर दक्षिण अमेरिकेतल्या या पंपास गवताळ प्रदेशामध्ये पाम्पेरो वारे. अशा प्रकारचे हे जे काही सगळे वारे आहेत हे वारे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिले की जे वारे स्थानिक वाऱ्यांचाच एक प्रकार आहे आणि हे वारे सुद्धा स्थानिक वारे मानले जातात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे वारे सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. कधी कधी यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हंगामी वाऱ्यांविषयी आपण पाहत होतो. आता हा जो काही हंगामी वाऱ्यांचा प्रकार आहे त्याला आपण मोसमी वारे असतो. आणि मोसमी वारे हे जमीन आणि पाणी यांच्या ऋतुमानानुसार म्हणजे तापमान बदलतं आणि त्यामुळे काय होतं, काही ठिकाणी जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो, कधी पाण्यावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. म्हणजे जसं आपण पाहिलं खारे आणि मतले वारे त्याच प्रकारचे वारे, परंतु हे वारे जरा अधिक मोठ्या प्रदेशामध्ये वाहतात, म्हणून या वाऱ्यांना आपण मोसमी वारे असं म्हणतो. आणि हे जे काही मोसमी वारे बघा हे आकृती बघा 5.6 मध्ये, आकृती 5.6 मध्ये बघा हे वारे ज्यावेळी भारताकडे येतात किंवा आशिया खंडामध्ये किंवा भारतीय उपखंडाकडे येतात ते नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना आपण नैऋत्य मान्सून वारे म्हणतो. आणि हे जे नैऋत्य मान्सून वारे आहेत ते समुद्राकडून वाहत असल्यामुळं ते प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस घेऊन येतात आणि भारतीय उपखंडामध्ये या मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. आणि हे वारे साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये भारतीय उपखंड आणि आशिया खंडातल्या काही देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलिया खंडात सुद्धा काही ठिकाणी, आफ्रिका, आशिया याही ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडलेला दिसतो. आणि हे वारे हंगामी वाऱ्यांचा प्रकार आहे, मोसमी वारे. अशा प्रकारे उत्तर ऑस्ट्रेलिया, आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका आणि भारतीय उपखंड या प्रदेशामध्ये
हा प्रकार पाहायला मिळतो हंगामी वारे किंवा एखाद्या विशिष्ट मोसमामध्ये वाहणारे वारे म्हणून मोसमी वारे. कोणता विशिष्ट मोसम? जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ईशान्य नैऋत्य वारे, मान्सून वारे म्हणजे नैऋत्य दिशेकडून वाहन केणारे वारे. त्यानंतर सप्टेंबर संपला की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे परत जाणारे वारे म्हणजे ईशान्येकडून पुन्हा समुद्राकडे किंवा जमिनीकडून पुन्हा समुद्राकडे वाहणारे वारे. आता जमिनीकडून समुद्राकडे वाहत असल्यामुळे आपले बाष्पाचं प्रमाण कमी असतं म्हणून या ठिकाणी पाऊस पडत नाही. परंतु या जे काही नैऋत्येकडून वारे वाहतात त्या वाऱ्यांमध्ये मात्र बाष्पाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यामध्ये या मोसमी प्रदेशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. त्यानंतर जे परतीचे वारे ज्याला आपण ईशान्य मान्सून वारे म्हणतो, हे ईशान्य मान्सून वारे सुद्धा जास्त दाबाच्या प्रदेशाकडून विषुववृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात म्हणजे जमिनीकडून ते पाण्याकडे वाहतात. म्हणून पर्यायानं या ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस कमी पडतो. पडला तर पाड झाला तर आंध्र आणि तमिळनाडूच्या काही किनारपट्टीच्या भागावर पडतो. एरवी संपूर्ण भारतामध्ये मात्र ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडत नाही तर तो पाऊस पडतो नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून. अशा प्रकारे मान्सून वारे हे सुद्धा खारे आणि मतलई वारे याच प्रकारचे वारे परंतु हे जरा मोठ्या प्रदेशाकडे वाहतात, मोठ्या प्रदेशामध्ये वाहतात म्हणून या वाऱ्यांना आपण हंगामी वारे किंवा मोसमी वारे असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नैऋत्य मान्सून वारे, त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत साधारणतः ईशान्य मान्सून वारे. त्यानंतर अशा प्रकारच्या मान्सूनचा हा परतीचा कालावधी मानला जातो म्हणजे सप्टेंबर ते डिसेंबर अशा प्रकारचा हा ईशान्य मान्सून वाऱ्याचा काळ आहे. हे वारे कोरडे असतात आणि कधी कधी या वाऱ्यांमुळे अति वादळांची परिस्थिती निर्माण होते. वादळी वारे सुद्धा या काळामध्ये वाहू शकतात. त्यानंतर आवर्त. आता आवर्त कसं असं माहितीये का, या आवर्तामध्ये एखाद्या ठिकाणी कमी हवेचा दाब तयार होतो आणि आजूबाजूला जास्त दाब तयार होतो. अशा वेळेला जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे जे वारे होतात ज्यांना आपण आवर्त वारे म्हणतो. आता उदाहरणार्थ बघूया. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा कमी दाब तयार झाला. आता आजूबाजूला जास्त दाब. आता या ठिकाणी समजा 998 मिलीबार आहे, या ठिकाणी 1000 मिलीबार आहे, या ठिकाणी 1002 मिलीबार आहे, या ठिकाणी 1004. असं वारे जे वारे आहे हे जास्त दाबाच्या प्रदेशातून या कमी दाबाच्या मध्य पट्ट्याकडे हे वेगानं अशी चक्राकार वारे वाहतात म्हणून या वाऱ्यांना आपण म्हटलेलं आहे आवर्त वारे. अशा प्रकारचे हे आवर्तन आपल्याला पाहायला मिळतात. हा आवर्त वाऱ्याचा जो प्रकार आहे हा अशा प्रकारचे आवर्तन आपल्याला वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा हा प्रचंड वेगाने वाहतात. आपण जर पाहिलं तर आकृती बघा 5.7 मध्ये आवर्त वारे आणि वायुदाब आहे मिलीबार. आता हा या ठिकाणी असा एल अक्षराने दाखवतो. एल म्हणजे लो, लो म्हणजे कमी दाब, या ठिकाणी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब आहे आणि त्यामुळे चक्राकार पद्धतीने असे गोल गोल फिरत हे वारे वाहतात आणि मधल्या भागाकडे हे वारे अति वेगाने वाहतात. याला कधी कधी आपण चक्रीवादळ असे म्हणतो. आता आकृती बघा 5 नंबर 27 वरची आकृती 5.8 चक्रीवादळ. उपग्रहाने टिपलेले चित्र येते. असं आजूबाजूला सगळे असे त्या प्रचंड मधल्या भागाकडे असे वारे वाहणारे चक्राकार पद्धतीने वाहणारे वारे आणि हे चक्राकार पद्धतीने वाहणारे जे वारे आहेत ते अशा प्रकारे जर आपण उपग्रहाचं चित्र पाहिलं आकृती 5.8 मध्ये चक्रीवादळ तर हे साधारणतः पॅसिफिक महासागरामध्ये साधारणतः जपान, चीन आणि फिलिपाईन्स, जपान, चीन आणि फिलिपाईन्स मध्ये जे काही चक्रीवादळाचे वारे वाहतात या चक्रीवादळाच्या वाऱ्यांना आपण टायफून असं म्हणतो. म्हणजे जपान, चीन या प्रदेशामध्ये वाहणाऱ्या चक्रीवादळांना आपण टायफून असं नाव दिले. त्यानंतर कॅरिबियन समुद्रामध्ये वाहणारे जे काही चक्रीवादळ आहेत किंवा आवर्तन आहेत किंवा आवर्त वाऱ्यांचा जो काही चक्रीवादळाचा प्रकार आहे त्या वाऱ्यांच्या चक्रीवादळाच्या प्रकाराला आपण हरिकेन्स असं म्हणतो. आणि हे हरिकेन्स वारे साधारणतः प्रति 60 प्रति तास वेगाने किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वेगाने ते वारे वाहतात आणि हे वारे एवढे काही जास्त विनाशकारी नसतात. परंतु जपान, चीन, फिलिपाईन्स या बेटावर असणारे जे काही हरिकेन्सच्या विरुद्ध जे टायफून वारे आहेत हे टायफून मात्र आवर्तनाचा एक चक्रीवादळाचा प्रचंड विनाशकारी प्रकार आहे आणि त्यामुळे त्या चीनमध्ये, जपानमध्ये, फिलिपाईन्स बेटांमध्ये मोठ्या प्रमाणावर या चक्रीवादळांच्या टायफून्स चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी जीवित आणि मनुष्यहानी आपल्याला पाहायला मिळते. त्या मानाने हरिकेन्स या चक्रीवादळांमुळे आपण एवढा विनाश होत नाही. जे टायफून जे आहे जपान, फिलिपाईन्स आणि चीन मध्ये त्या विनाशकारी वारे आहेत
आणि त्यामुळे तो आवर्तनाचा जो प्रकार आहे तो अशा प्रकारे वेगानं गोल गोल फिरणाऱ्या वाऱ्यांचा प्रकार आहे की जो प्रचंड मोठ्या प्रदेशाकडे वेगाने वाहत जातो आणि मग तो ज्या किनारपट्टीवर वाहत जाईल त्या किनारपट्टीला धडकतो आणि किनारपट्टीवर धडकल्याबरोबर त्या ठिकाणचे जनजीवन विस्कळीत होतं, झाडं उन्मळून पडतात, लाईटचे खंबे सगळे उन्मळून पडतात आणि जीवित आणि मनुष्यहानी सुद्धा प्रचंड होते आणि प्रचंड पाऊसही पडतो. त्यामुळे हा आवर्तनाचा एक अशा प्रकारचा प्रकार आहे, तो सुद्धा एक वाऱ्यांचाच प्रकार आहे. त्या वाऱ्याचा आपण आवर्त वारे. आता याच्या विरुद्ध बघा, याच्या विरुद्ध वाऱ्याचा एक प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण प्रत्यावर्त वारे. आता हा विरुद्ध प्रकार, या ठिकाणी बघा, या ठिकाणी जास्त दाब आणि या ठिकाणी बाजूच्या बाजूला एक कमी दाब. आता समजा उदाहरणार्थ या ठिकाणी समजा 998 आहे, या ठिकाणी 1000 आहे, या ठिकाणी 1002 आहे, या ठिकाणी 1004 आहे. म्हणजे या ठिकाणी मध्य भागामध्ये कमी दाब आणि जास्त या ठिकाणी आजूबाजूला कमी दाब. म्हणजे या जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे अशा प्रकारे या ठिकाणी हे जे वारे वाहतात त्याला आपण प्रत्यावर्त वारे असं म्हणतो. म्हणजे हे वारे जे असतात हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. जसं आपण पाहिलं आवर्तनाचे वारे कसे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वारे, परंतु प्रत्यावर्त वाऱ्यांमध्ये काय होणार, या ठिकाणी जास्त दाब असल्यामुळं मध्य भागाही जास्त दाबाच्या पट्ट्याकडून आजूबाजूच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहणार, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हे वारे वाहणार. म्हणून त्या वाऱ्यांना आपण प्रत्यावर्त वारे असं म्हणतो. हे वारे मात्र फारशी विनाशकारी नसतात, उलट ते चांगल्या प्रकारचं आल्हाददायक वातावरण तयार करतात. आल्हाददायक वातावरण तयार करत असल्यामुळे अशा प्रकारचे वारे हे साधारणतः समशीतोष्ण कटिबंधामध्ये पाहायला मिळतात. समशीतोष्ण कटिबंध ज्या ठिकाणी ऊन जास्त नाही आणि थंडी पण जास्त नाही, अशा प्रकारच्या समशीतोष्ण भागामध्ये हे वारे आपल्याला पाहायला मिळतात, ज्या वाऱ्याला आपण प्रत्यावर्त वारे असं म्हणतो. म्हणजे अशा प्रकारचे हे प्रत्यावर्त वारे. हे आवर्त आणि हे प्रत्यावर्त याच्या विरुद्ध. आवर्त म्हणजे मध्यभागी कमी दाब, सभोवताली जास्त दाब, आणि प्रत्यावर्त म्हणजे मध्यभागी जास्त दाब आणि सभोवताली कमी दाब. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहणारे हे वाऱ्यांचा प्रकार आहे. आणि त्याच्या मध्यभागी हे यच असं लिहिलं असतं. यच म्हणजे हाय, म्हणजे जास्त दाब, आणि त्या जास्त दाबाच्या पट्ट्यातून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आणि जगात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची वादळं निर्माण होतात, आवर्तनं निर्माण होतात किंवा आवर्त आणि प्रत्यावर्त वारे निर्माण होतात, त्या महासागराच्या आजूबाजूला जे देश आहेत ते देश काय करतात, त्या त्या वादळांना नाव देतात. आता हिंदी महासागरामध्ये जेवढे काही वादळ निर्माण होतात ना, त्या वादळांना भारत, बांगलादेश, पाकिस्तान, हे इंडोनेशिया या प्रकारचे देश त्यांना एक विशिष्ट नाव देतात. मग यावर्षी जर एखादं वादळ निर्माण झालं तर हा देश नाव देतो. मग जर पुढच्या वर्षी जर वादळ निर्माण झालं तर मग दुसरा देश नाव देतो. मग अशा प्रकारचे त्या त्या देशाच्या परिस्थितीनुसार त्या वादळांना नाव दिले जातात, जेणेकरून लक्षात राहावं की कोणत्या वर्षी कोणतं वादळ आलं आणि मग त्या वादळाला कोणत्या देशांनी काय नाव दिलं. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नाव देण्याची प्रथा आहे. प्रत्येक महासागराच्या अवतीभोवती जे काही देश आहेत ते देश काय करतात, आपल्या क्रमानुसार त्या त्या चक्रीवादळांना अशा प्रकारे नाव देतात. म्हणजे जे चक्रीवादळ साधारणतः प्रति तास 60 किलोमीटरच्या वेगानं अधिक वेगानं वारे वाहतात किंवा 33 नॉट्स पेक्षा वाऱ्यांचा वेग जास्त असतो, अशा चक्रीवादळांना नाव देण्याची प्रथा आहे. आणि जगामध्ये अशा प्रकारे महासागरांच्या आजूबाजूला किनारी प्रदेशावर जे देश आहेत ते देश त्या महासागराच्या मध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नाव देत असतात. अशा प्रकारचे नाव देण्याची प्रथा सुद्धा जगामध्ये पाहायला मिळते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या वारे या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचे वारे पाहिले. जगातल्या सगळ्या प्रकारचे वारे पाहिले. हे वारे का निर्माण होतात, जास्त दाब म्हणजे काय, कमी दाब म्हणजे काय, हे जास्त आणि कमी दाब का निर्माण होतात आणि या जास्त दाबाच्या आणि कमी दाबाच्या निर्माण होण्यामुळे कोणते वारे वाहतात, पूर्वीय वारे म्हणजे काय, पश्चिमी वारे म्हणजे काय, ध्रुवीय वारे म्हणजे काय, यांची उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्यांची दिशा कोणती, यांची दक्षिण गोलार्धामध्ये वाऱ्यांची दिशा कोणती. अशा प्रकारे ग्रहीय वारे त्याचे 3 प्रकार, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. त्यानंतर स्थानिक वाऱ्यांमध्ये पाहिलं आपण दरीय वारे, पर्वतीय वारे. त्यानंतर काही वारे आपण स्थानिक अजून पाहिले, लू वारे, चिनुक वारे, शिमुक वारे, पाम्पेरो वारे, बोरा वारे, फॉन वारे, अशा प्रकारचे वारे. त्यानंतर खारे वारे, मतलई वारे, हे समुद्राकडून वाहणारे, जमिनीकडून वाहणारे. त्यानंतर हंगामी वारे, मोसमी वारे. तसं आपण पाहिलं की भारतामध्ये येणारा पाऊस जो आहे तो नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे, त्यानंतर आवर्त वारे आणि प्रत्यावर्त वारे, त्यानंतर चक्री वादळे, हे सगळे वाऱ्यांचे प्रकार आहेत. आणि हे जगामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतात. आणि चक्रीवादळांना नाव देण्याची प्रथा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते.
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या प्रकरणामध्ये अशा प्रकारची माहिती पाहिलेली आहे ज्यामध्ये वारे समजून घेतलेले आहेत आणि वारे समजून घेण्यासाठी वारे का निर्माण होतात याचाही व्हिडिओ आपल्याला पाहणं गरजेचं आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल बटन ऑन करा। आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।